किराट विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादितच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचा दमदार विजय नोंदवला गेलाय. 65 लाखांच्या कथित आर्थिक घोटाळ्याचा मुद्दा ऐरणीवर आणत आणि त्यानंतर व्यापक जनजागृती करत परिवर्तन पॅनलने अखेर बहुमत मिळवत विजय संपादन केलाय. शेतकरी सभासदांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे परिवर्तन पॅनलचे 8 उमेदवार विजयी झाले, तर सहकार पॅनलला 4 जागांवर समाधान मानावं लागलंय. युवकांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या परिवर्तन पॅनलने स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराचे आश्वासन देत मतदारांपर्यंत आपली भूमिका प्रभावीपणे पोहोचवली. त्याचाच परिणाम म्हणून मतदारांनी परिवर्तनाला स्पष्ट कौल दिलाय. या निवडणुकीत भूषण हिराजी, संजय मोहनराव, प्रीतम आंबेकर, सुभाष गवळी, जगदीश पावडे, गणेश वरठा आणि रंजना आंबेकर यांसह परिवर्तन पॅनलचे उमेदवार विजयी झाले. हा विजय केवळ उमेदवारांचा नसून शेतकरी सभासदांच्या विश्वासाचा आणि बदलाच्या अपेक्षेचा विजय मानला जातोय. दरम्यान सहकार पॅनलकडून माजी चेअरमॅन भूषण पावडे, संतोष आंबेकर, नितीन पावडे आणि एका महिला उमेदवाराचा विजय झालाय. विशेष म्हणजे सचिवांशी संबंधित 65 लाखांच्या आर्थिक घोटाळ्याचा मुद्दा आणि त्यात उत्तम आंबेकर यांचे नाव समोर आल्यानंतर या निवडणुकीला वेगळं वळण मिळालं होतं. या पार्श्वभूमीवर मतदारांनी परिवर्तनाचा पर्याय निवडत हा निकाल दिलाय. आता परिवर्तन पॅनलकडून पारदर्शक कारभार, सभासदांना न्याय आणि सोसायटीच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याची ग्वाही देण्यात आली आहे. या निकालामुळे संस्थेच्या कारभारात बदलाची नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होते. सर्वात महत्त्वाचा आपला 15 मतदारसंघ. पहिली मी सर्वांना मतं मिळाली वाचून दाखवतो, नंतर जी विजय झालेले उमेदवार 8 उमेदवार आहेत ते वाचून दाखवतो. अधिकारी भूषण हिराजी यांना 127 मतं मिळालेली आहेत. अधिकारी संजय मोहनराव यांना 126 मते मिळालेली आहेत. आंबेकर प्रीतम रवींद्र यांना 117 मते मिळालेली आहेत. आंबेकर संतोष कोंडूराम यांना 122 मते मिळालेली आहेत. गवळी सुभाष वामन यांना 121 मते मिळालेली आहेत. डोंगरकर विष्णू सुकऱ्या यांना 105 मते मिळालेली आहेत. पाटील भूषण विनायक यांना 110 मते मिळालेली आहेत. पावडे जगदीश वामन यांना 119 मते मिळालेली आहेत. पावडे दयानंद बबन यांना 107 मते मिळालेली आहेत. पावडे नितीन रघुनाथ यांना